Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn Marathi poem number 1 सर्वात्मका शिवसुंदरा from standard 9th. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची कविता क्रमांक 1 सर्वात्मका शिवसुंदरा ही कविता बघणार आहोत. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. कवितेचा भावार्थ आपण समजून घेऊया. तत्पूर्वी कवीचा परिचय बघूया. या कवितेचे कवी आहेत कवी कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. 1912 ते 1999 ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार म्हणून ते प्रसिद्धीस आलेले आहेत. त्यांच्या आता आपण साहित्य बघूया. जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह आहेत. तर वैजयंती, राजमुकुट, कोणते, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत. परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची आणि संकटातही सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत गीतातून मागत आहे. तर या सर्वात्मका शिवसुंदरा या कवितेत कवी जे आहेत ते आपल्याला संकटांशी सामना करण्यासाठी ईश्वराला शक्ती मागत आहेत. तर चला मग आपण स्टार्ट करूया. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार्या अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमच्याने जीवना. तर इथे कवी सांगत आहेत की हे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेल्या शिवसुंदर परमेश्वरा, तू आमचे वंदन स्वीकार कर. हे परमेश्वरा, तू आमच्या जीवनाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा. आमच्या जीवनाला म्हणजेच आमच्या जीवनाला योग्य मार्ग दाखव. तिमिरातून तेजाकडे, अंधारातून तो प्रकाशाकडे आम्हाला ने जीवनाला योग्य मार्ग दाखव. नेक्स्ट. सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू, सतधर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू, चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मना. तर यामध्ये आपण शब्दार्थ बघूयात. फूल, फूल सुमन म्हणजे फूल, त्यालाच आपण फ्लॉवर असं म्हणतो. सद्धर्म, सद्धर्म म्हणजे चांगला धर्म, सदाचार, गुड कंडक्ट. वसने, वस्तोस म्हणजे वसने म्हणजेच राहणे किंवा टू स्टे. जाणीव, जाणीव म्हणजे बोध, आकलन किंवा इंग्लिशमध्ये रिअलायझेशन. ओके. तर हे परमेश्वरा, तू कुठे राहतोस? सुमनात तू, गगनात तू. सुमनात म्हणजे प्रत्येक फुलात, गगनात तूच सामावलेला आहे. ताऱ्यांमध्ये देखील तू फुललेला म्हणजेच भरलेला, व्यापलेला आहेस. या जगामध्ये जे जे सतधर्माने वागतात त्या सर्वांमध्ये तू राहतोस. या सृष्टीमध्ये चोहीकडे तुझीच रूपे आहे. चोहीकडे रूपे तुझी, जाणीवही माझ्या मना. चोहीकडे तुझीच रूपे आहेत याची मला जाणीव आहे. नाव नेक्स्ट. श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिकांसवे, जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे, स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना, सर्वात्मका शिव सुंदरा. तर बघूया यातले आपण शब्दार्थ बघूया. पहिले शब्दार्थ आहे राबसी म्हणजेच काय. राबसी, राबसी म्हणजेच काय तर कष्ट करणे. टू वर्क हार्ड. श्रमिक, श्रमिक म्हणजे काय. श्रमिकांसवे, श्रमिक म्हणजे कष्ट करणारा. ओके. वर्कर. रंजले, रंजले म्हणजे ग्रासलेले. टू बी हॅरॅश, सतावले जाणारे. गांजले म्हणजे तेच की ज्यांना खूप त्रास दिला गेलेला आहे, सतावलेले आहेत. आसवे, आसवे म्हणजे अश्रू, टीयर्स. तर या पॅरामध्ये सांगतायत कवी की श्रमतोस तू शेतामध्ये, हे परमेश्वरा शेतामध्ये त्या कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर तू स्वतः मेहनत करतोस. या जगामध्ये जे जे दुःखी आहेत, कष्टी आहेत किंवा जीवनाने त्रासलेले आहेत त्या लोकांचे आसवे तू पुसतोस. म्हणजे या सर्वांचे दुःख त्रास तू दूर
करतोस. नेक्स्ट, न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी, ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना, सर्वात्मका शिव सुंदरा. तर इथे बघा शब्दार्थ बघूया. रणी, रणी म्हणजे काय तर युद्धाची जागा, रणांगण त्याला आपण म्हणतो, बॅटलफील्ड. तमी म्हणजेच काय तर अंधकार, तमी म्हणजेच काय अंधकार, डार्कनेस. अंतरी म्हणजे आतमध्ये, इंटेरियर. तपती, तपणे म्हणजे बर्निंग, तपती मुनी बर्निंग. मुनी म्हणजेच काय तर साधू, होली साईज. तर इथे आता आपण अर्थ बघूया काय म्हणतायत कवी, बघूयात आपण की पुढे कवी सांगतात की जे लोक अन्यायाविरुद्ध लढतात, न्यायासाठी तलवार हातात घेऊन रणांगणावर लढण्यासाठी जातात, त्यांच्या हातातल्या तलवारीमध्ये परमेश्वरा तू राहतोस. तसेच जे लोक ध्येय वेडे असतात, ओके, तसेच जे ज्ञानाची लालसा मनामध्ये धरून त्याची कास धरतात, त्यासाठी तप करतात, ज्ञानार्थ जे तपती मुनी, त्यांची ज्ञान साधना तू होतोस त्यांची साधना. नाव नेक्स्ट, करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले, मार्गावरी पुढी सदा पाहीन मी तव पाऊले, सृजनत्व ये हृदयामध्ये नित जागवी भीती विना. तर आता आपण याचे शब्दार्थ बघूयात. करुणा म्हणजे दया, मर्सी. सदा म्हणजे नेहमी, ऑलवेज. तव म्हणजे तुझे किंवा युअर्स. नित म्हणजेच काय नेहमी, डेली. तर कवी या लास्ट याच्यामध्ये आपल्याला सांगतायत की कवी परमेश्वराला सांगतो की हे करुणा करा, तुझा आशीर्वाद पाठीशी असताना मला कुठलीही भीती नाही, त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ्या प्रत्येक पावलाबरोबर तुझे पाऊल असेल याची मला खात्री आहे. तर अशा प्रकारे कवीने आपल्याला या कवितेमध्ये ईश्वराला काय केलेली, प्रार्थना केलेली आहे की आम्हाला तू सदैव आमच्या सोबत राहा, आमच्या अडीअडचणींमध्ये, दुःखांमध्ये, आणि आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे म्हणजे आम्हाला योग्य मार्ग दाखव, अशी प्रेयर कवीने या गाण्यातून ईश्वराला केलेली आहे. तर अशा प्रकारे ही पोयम आपली इथेच संपलेली आहे. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.